स्वागत आहे। देश, राज्य आणि जिल्ह्यातल्या महत्त्वाच्या बातम्या आपण या बातमीपत्रामध्ये पाहणार आहोत। सुरुवात करूयात आजच्या महत्त्वाच्या घटनांना। केवळ सांगली जिल्ह्याचे नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्र राज्याचे लक्ष लागून राहिलेला धनगर समाजाचा दसरा मेळावा उद्या कवठेमंकाळ तालुक्यातील आरेवाडी येथील बिरोबा वनात पार पडत आहे। या मेळाव्याच्या पूर्वतयारीसाठी धनगर समाजाच्या नेत्यांनी आपापल्या परीने संपूर्ण राज्यात पूर्वतयारी केली आहे। या मेळाव्यासाठी धनगर समाजाच्या नेत्यांमध्ये कधी एकवाक्यता तर कधी परस्पर विरोधी विधाने दिसून आली असली तरी धनगर समाजाच्या जीवाभावाच्या आरक्षणाच्या मागणीसाठी हा मेळावा महत्त्वाचा ठरणार आहे। त्यामुळे या मेळाव्याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागून राहिले आहे। धनगर समाजाच्या एसटी प्रवर्गातील आरक्षणाच्या मागणीसाठी या मेळाव्यातून एल्गार केला जाईल। युवा नेते गोपीचंद पडळकर यांनी या मेळाव्यासाठी गुजरात येथील पाटीदार समाजाचे युवा नेते हार्दिक पटेल यांना निमंत्रित केले आहे। उद्याच्या दसरा मेळाव्याला धनगर समाजाचे सर्व आमदार, माजी आमदार उपस्थित राहणार आहेत। या मेळाव्यातून धनगर समाजाला एसटीचं आरक्षण नाकारणाऱ्या सरकारविरुद्ध एल्गार पुकारण्यात येईल अशी माहिती माजी आमदार प्रकाश शेंडगे यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे। ब्युरो रिपोर्ट, तिचा जागर। महाराष्ट्रातील कानाकोपऱ्यातून लाखो समाज बांधव त्या ठिकाणी उपस्थित राहणार आहे। धनगर समाजाचे सगळे ज्येष्ठ नेते, सगळे आमदार, सगळे माजी आमदार, त्याचप्रमाणे विविध संघटनांचे पदाधिकारी हेही मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित राहणार आहेत। या मेळाव्यामध्ये या धनगर समाजाचा जो मूळ प्रश्न जो आहे ते म्हणजे धनगर समाज एसटी आरक्षण, त्या एसटी आरक्षणाविषयी आता फक्त 2 महिने शिल्लक राहिले आचारसंहिता लागण्यासाठी। त्यामुळं पुढच्या 2 महिन्यामध्ये या आंदोलनाची दिशा जी आहे ती या मेळाव्यामध्ये सगळे आमचे नेते मंडळी मिळून एकमुखाने, एक दिलानं या शासनाच्या विरुद्ध एल्गार पुकारणार आहेत। या आंदोलनाचं रणशिंग जे आहे ते या उद्याच्या मेळाव्यामध्ये आम्ही पुकारणार आहोत। ठिकाण सांगलीतील एक चौक। एक अंध रस्ता पार करत होता आणि चक्क सांगली जिल्ह्याचे लोकप्रिय जिल्हाधिकारी विजयकुमार काळम पाटील हे त्या अंधाचा हात पकडून त्याला रस्ता पार करण्यास मदत करत होते। निमित्त होते 15 ऑक्टोबर जागतिक पांढरी काठी दिनाचे। जिल्हाधिकाऱ्यांनी एका अंधाला आधार देण्याचा आदर्श या निमित्ताने जनतेला घालून दिला। जो एक आंतरराष्ट्रीय स्तरावरती एक वर्ल्ड रेकॉर्ड केलेलं आहे, 36 तास सलग मसाज करण्याचं एक अंध बांधवांनी केलेलं रेकॉर्ड, याचं देखील मी स्वागत करतो आणि त्यांनाही शुभेच्छा देतो आणि त्यांचा या ठिकाणी कौतुक करतो। ऑक्टोबर जागतिक पांढरी काठी दिवस आहे। समग्र जगभर हा दिवस साजरा केला जातो। त्याचं उद्दिष्ट असं आहे की पांढरी काठी घेऊन चालणारा माणूस हा अंध आहे हे महान चालकांना आणि रस्त्यावरील माणसांना कळावं। भारनियम बंद व्हावे याकरिता राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे सांगली विधानसभा क्षेत्राच्या वतीने आंदोलन। अनियमित वीज पुरवठ्यांमुळे सर्वच प्रवर्गावरील जनतेचे नुकसान होत असतानाच भारनियमाचा भर पडून शेतकरी, मध्यमवर्गीय, उद्योजक सर्वच हवालदिल बनले आहेत। भारनियमन बंद व्हावे व जनतेचे होणारे हाल थांबवावेत म्हणून राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने MSCB कार्यालय स्फूर्ती चौक, विश्रामबाग येथे आंदोलन करण्यात आले। सदर प्रश्नांसाठी उपकार्य अभियंता यांना निवेदन देत जोरदार घोषणाबाजी करण्यात आली। सदर आंदोलनाचे नियोजन सांगली विधानसभा क्षेत्र युवक राष्ट्रवादीचे अध्यक्ष सचिन जगदाळे यांनी केलं। जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालय सांगली येथे जय महाराष्ट्र गणेशोत्सव मंडळ कलानगर सांगली या मंडळाचे अध्यक्ष मिलिंद वायंगडे व मंडळाचे कार्यकर्ते यांनी रोख 3000 रुपये, ओम गणेश कला क्रीडा सांस्कृतिक मंडळ सांगली या मंडळाचे अध्यक्ष अशोक शेट्टी व मंडळाच्या कार्यकर्त्यांनी रोख 10,000 रुपये, विजय चौक नवरात्रोत्सव मंडळ खनबाग सांगली या मंडळाचे अध्यक्ष सचिन मोहिते व कार्यकर्त्यांनी रोख 5,000 रुपये, गोल्डन क्लब गणेश मंडळ सांगली या मंडळाचे अध्यक्ष व मंडळाच्या कार्यकर्त्यांनी रोख 7,000 रुपये असे 4 गणेश व नवरात्रोत्सव मंडळाच्या अध्यक्ष कार्यकर्त्यांनी सामाजिक भान ठेवून गणेशोत्सव व नवरात्र मंडळ यामध्ये होणारा खर्च वाचवून हा निधी सांगली जिल्हा पोलीस दलात CCTV कॅमेरे बसवण्यासाठी
एकूण 25,000 रुपये निधी जिल्हा पोलीस अधीक्षक सुहेल शर्मा यांच्याकडे व अपर पोलीस अधीक्षक शशिकांत बोराटे, उपविभागीय पोलीस अधिकारी वालावलकर मॅडम, जत विभाग जत, पोलीस निरीक्षक श्रीकांत पिंगळे, स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा सांगली व सहाय्यक पोलीस निरीक्षक संतोष डोके, गुंडा विरोधी पथक सांगली, पोलीस निरीक्षक प्रकाश गायकवाड, कवठेमहांकाळ पोलीस ठाणे यांच्या उपस्थितीत दिला. गणेशोत्सव व नवरात्रात होणारा अवास्तव खर्च टाळून या मंडळांनी CCTV बसवण्याच्या एका चांगल्या उपक्रमास हा निधी दिल्याबद्दल त्यांचे कौतुक करण्यात येत आहे. भारताचे माजी राष्ट्रपती डॉक्टर APJ अब्दुल कलाम यांच्या जन्मदिनानिमित्त महापालिकेत त्यांना अभिवादन. भारताचे माजी राष्ट्रपती डॉक्टर APJ अब्दुल कलाम यांच्या जन्मदिनानिमित्त महापालिकेत त्यांना अभिवादन करण्यात आले. यावेळी महापौर संगीता खोत आणि सभापती अजिंक्य पाटील यांच्या हस्ते डॉक्टर APJ अब्दुल कलाम यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी विरोधी पक्ष नेता उत्तम साखळकर, माजी महापौर हरुण शिकलगार, अमर निंबाळकर, विद बर्वे, विठ्ठल तात्या खोत, नगरसचिव कल्लप्पा हलिगळे, शाखा अलकुंडे अप्पा, MM कांबळे आदी उपस्थित होते. राजीव गांधी जीवन योजना त्याचबरोबर महात्मा फुले जन आरोग्य योजनांमध्ये समाविष्ट असणाऱ्या 20 हॉस्पिटलवरती शासनाच्या आरोग्य विभागानं छापा मारलाय. यावेळी सर्व हॉस्पिटल्समधील शासकीय योजनांच्या कागदपत्रांची कसून तपासणी करण्यात आली. यामध्ये त्रुटी असलेल्या हॉस्पिटल्सवरती 2 दिवसात कारवाई करण्यात येणार असल्याचं सूत्रांकडून समजतंय. जिल्ह्यातील ज्या खासगी हॉस्पिटल्समध्ये शासकीय योजनांचा लाभ पुरवला जातो अशा हॉस्पिटल्सची आतापर्यंत कोणतीच तपासणी झाली नव्हती. योजनांमध्ये रुग्णांचा समावेश होत असतानाही त्यांच्याकडून पैसे उकळल्याच्या तक्रारी शासनाला प्राप्त झाल्या होत्या. त्या अनुषंगानं शनिवारी आणि रविवारी वैद्यकीय पथकानं जिल्ह्यात छापे टाकले. यावेळी जिल्ह्यातील शासकीय योजनांचा पुरवणाऱ्या 20 हॉस्पिटल्समधील कागदपत्रांची कसून तपासणी करण्यात आली. त्याशिवाय या पथकानं हॉस्पिटल्समधील दाखल असलेल्या रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांकडेही चौकशी केली. या छापा आणि तपासणीबाबत पथकानं कमालीची गुप्तता पाळली होती. जाऊयात पुढच्या बातमीकडे. मिटू प्रकरणामध्ये अनेक सेलिब्रिटींवरती आरोप होत असताना भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी गप्प का, असा सवाल काँग्रेसनं उपस्थित केलाय. देशभरातून अनेक सेलिब्रिटींवरती लैंगिक शोषणाचे आरोप होत आहेत. यातून आता पत्रकार आणि नेते मंडळी देखील सुटली नाहीत. त्यातच भाजपचे विदेश राज्यमंत्री MJ अकबर यांच्यावर देखील आरोप झालेत. यावरती पंतप्रधान गप्प का, असा सवाल काँग्रेसनं उपस्थित केलाय. लैंगिक शोषणाच्या गंभीर आरोपांबाबत पंतप्रधानांकडून मौन बाळगलं जात आहे. हे योग्य नसल्याचं काँग्रेसनं म्हटलंय. बेटी बचाव बेटी पढाव सारख्या योजना राबवणाऱ्या सरकारच्या नैतिकतेवरतीच प्रश्नचिन्ह उपस्थित झाल्याचं ग्रेसचे नेते आनंद शर्मा यांनी म्हटलंय. अकबर यांना राजीनामा देण्यास सांगणं किंवा मंत्रिपदी कायम ठेवणं हे आता पंतप्रधानांच्या हाती असल्याचं काँग्रेसच्या वतीनं सांगण्यात आलंय. इतिहासाच्या विषारीकरणामुळे शंभूराजांची बदनामी झाली असल्याचं प्रतिपादन ज्येष्ठ विचारवंत डॉक्टर आनंद पाटील यांनी केलंय. इतिहासाचं विषारीकरण झालं असून ते ओळखणारा इथं कोणीच नाही. त्यामुळे छत्रपती शंभूराजे यांच्या बदनामीचे प्रकार वारंवार घडत आहेत. यासाठी हे विषारीकरण ओळखलं पाहिजे असं प्रतिपादन ज्येष्ठ विचारवंत डॉक्टर आनंद पाटील यांनी रविवारी केलं. शाहू स्मारक भवनात मराठा महासंघातर्फे आयोजित शंभूराजे सन्मान परिषदेत ते अध्यक्षस्थानावरून बोलत होते. उसाला 3,500 रुपये पहिला हप्ता द्या अशी मागणी रघुनाथदादा पाटील यांनी केली आहे. फितूर राजू शेट्टी सारख्या लोकांना हाताशी धरून अच्छे दिनवाल्या सरकारनं शेतकऱ्यांचं नुकसान केलंय. नीरव मोदी, विजय मल्ल्या हे कर्ज बुडवून गेले तरी बँका बुडाल्या नाहीत. पण लाखात कर्ज असून शेतकरी काळजीनं आत्महत्या करतायत. अशा वेळी रडत बसू नका, तर लढण्यासाठी तयार राहा. हमीभाव नसल्यानं आता कर्ज बुडवा असा सल्ला शेतकरी संघटनेचे अध्यक्ष रघुनाथ पाटील यांनी दिलाय. दरम्यान यावेळी उसाला 3,500 रुपये पहिला हप्ता द्यावा अशी मागणीही त्यांनी यावेळी केली. अंबळनेर येथील आदिवासी आश्रम शाळेमधील शिक्षक विद्यार्थ्यांना दारू पिऊन रात्री मारहाण करतात व किडे असलेलं जेवण देतात असा आरोप येथील शिक्षक रात्री शाळेत दारू पितात व दारू पिऊन विद्यार्थ्यांना खोलीत बंद करून अमानुषपणे मारहाण करतात. विद्यार्थ्यांना निकृष्ट दर्जाचं जेवण देतात. जेवणात आळ्या व किडे निघत असताना अशा अनेक तक्रारी थेट यावल येथील प्रकल्प अधिकारी कार्यालय गाठलं. या मोर्चात शिक्षकांच्या विरोधात घोषणाही देण्यात आल्या. पिंपळे तालुका अंबळनेर येथील सुहा पाटील आदिवासी आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांनी
तेथील शिक्षकांच्या विरोधात आज सकाळी शाळेपासून यावल प्रकल्प अधिकारी कार्यालयावरती विविध मागण्यांसाठी पायी मोर्चा काढला. पिंपळी येथील आदिवासी आश्रमशाळेतील सुमारे 150 ते 200 विद्यार्थ्यांनी सकाळी 7च्या सुमाराला मोर्चाला सुरुवात केली. जेव्हा पाणी घेतो आणि पिण्यासाठी जेव्हा पाहतो पाण्यामध्ये, तेव्हा पाण्यात किडे असतात. जेव्हा आम्ही जेवणासाठी जातो तेव्हा भाकरी बघतो तर भाकरीचं खावं असं मग वाटत नाही आम्हाला. जेव्हा किचनमध्ये आम्ही जाऊन बघतो, जिथं भाकऱ्या बनवतात तसं तिथं किडे पडलेले असतात. आणि किचनमध्ये जिथं भाजी केलेली असते, भाजीमध्ये पाणी टाकण्यासाठी जे पाणी असतं त्यामध्ये इतके किटाणू असतात, इतके जंतू असतात, तसंच आम्हाला ते खायला देतात. म्हणजे आम्ही जसं काही सांगत नाही यांना तोपर्यंत हे लोक सुधारणार नाही. त्यामुळे आम्ही हा मोर्चा घेऊन जातोय. जर एकटा मुलगा जर कंप्लेंट करायला गेला मुख्याध्यापकांकडे, एकट्या मुलगाला मध्ये कोण मारतात, ते डायरेक्ट चांगलं हमला करतात. डायरेक्ट एवढ्या लहान मुलांचे विचार करत नाही. आम्ही यांचे कसं काय विचार करू सर? त्यामुळे आम्ही हा मोर्चा काढलेला आहे. त्याने आपल्या शाळेत पोहोचत नाही आणि जी डेप्युटी जी योजना आहे ती बंद व्हायला पाहिजे आणि ते थेट विद्यार्थ्यांच्या खात्यात अकाउंटमध्ये यायला पाहिजे. आणि जे व्यायाम वगैरे साहित्य वगैरे आहे ते नाही तिथे, आणि व्यायामशाळेत येते आणि अभ्यासिकेत आहे ते पॅन वगैरे काही बसवलेले नाहीत. आणि त्याच्यात पुस्तके बेंच वगैरे त्यांची व्यवस्था केलेली नाही. पुस्तकं 11-12च्या मुलांना पुस्तके वगैरे भेटलेच नाही अजून. आणि बेंच इचलकरंजीमध्ये वीज दरवाढीच्या निषेधार्थ काँग्रेस कमिटीच्या वतीनं भाजप सरकारचा निषेध करत आंदोलन करण्यात आलं. तसंच साखर वाटप करून दरवाढीचा निषेधही यावेळी करण्यात आला. भाजप सरकारचं करायचं काय? भाजप सरकारचं करायचं काय? अरे नाही चलेगी, नाही चलेगी, नाही चलेगी. विजेची दरवाढ करणाऱ्या विजेची दरवाढ झाली होती त्यावेळेला या महावितरण कंपनीनं किंवा सरकारनं बहुवार्षिक वीज दरवाढ असं त्याचा उल्लेख केला होता. बहुवार्षिक वीज दरवाढ म्हणजे 5 वर्षासाठीचा प्रस्ताव त्यांनी दाखल केला होता आणि त्याला मंजुरी घेतली असताना परत एकदा 2 महिन्यापूर्वी त्याने आणि आमचं जाऊयात पुढच्या बातमीकडे. हवामान खात्याच्या चुकीच्या अंदाजांमुळेच मराठवाड्यामध्ये दुष्काळ पडला असा आरोप मराठवाड्यातील स्थानिक शेतकऱ्यांनी केलाय. पीक विम्याचे देखील हजारो कोटी रुपये मिळत नसल्याचा आरोप करीत माजलगाव जिल्हा बीड येथील शेतकरी संघर्ष समितीच्या वतीनं पुण्यातील हवामान विभागाच्या कार्यालयाला सोमवारी टाळं ठोकून ठिय्या आंदोलन करण्यात शेतकऱ्याच्या गेल्या वर्षी आपण जे माजलगाव तालुक्यामध्ये दिंडुडिया पोलीस स्टेशनमध्ये हवामान खात्यावर एफआयआर दाखल करण्यासाठी फिर्याद दिली. सरकारनं यावर्षी हवामान खात्यानं सांगितले की पाऊस कसा पडणार आहे, कसा पडणार आहे. हवामान खात्याच्या चुकीचं ठरलं आणि महाराष्ट्र हा दुष्काळ झाला. त्याला सर्व लाभाळ आहे त्यांच्या संयुक्त सरकार मंत्रालयाचे त्या मंत्रालयामध्ये त्यांनी सांगितलं की 80% शेतकऱ्याचं पीक गेलंय. आपण त्या ठिकाणी म्हटलं आपल्या या सगळ्या पीक विम्याचे पैसे या सरकारने त्याच्यावरती पाडलेले आणि नुकसान भरपाई या हवामान खात्याच्या आणि या सरकारच्या शेतकरी संघर्ष समितीचा, शेतकऱ्याचा हजारो कोटी रुपये नुकसान करणाऱ्या हवामान खात्याचा नको पाणी पिलं तुम्ही आता
बीड मराठवाड्यामध्ये सध्या हवामान खात्याने गेल्या वर्षी सुद्धा चुकीचा अंदाज वर्तवला म्हणून आम्ही दिंडोड पोलीस स्टेशनला FIR दाखल केला होता. सरकारनं आणि हवामान खात्याने त्याची दखल घेतली नाही. यावर्षी सुद्धा चुकीचा अंदाज केल्यामुळे मराठवाड्याचा दुष्काळवाडा झाला. सगळे पिकं गेलेले आहेत. एकही ऊसाला उमणी लागली, कापूस गेला, सोयाबीन गेलं, तूर गेली आणि शेतकरी आता आत्महत्येच्या परिस्थितीमध्ये आहे. तर आमचं आव्हान आहे शेतकऱ्याला की आत्महत्या करायची नाही, लढायचं आणि लढून ह्यांच्या बोकांडीवर बसून सरकारच्या आणि हवामान खात्याची आमची नुकसान भरपाई दिली पाहिजे. यासाठी आम्ही इथून आलोत आणि आम्ही इथून पुढे ठरवलं की आम्ही इथून पुढे हरणार नाही. की आमचं हवामान खात्यानं जे नुकसान झालं गेल्या वर्षी त्याचा पुरावा आहे आमच्यापाशी की त्याने सरकारनं गेल्या वर्षी 3,000 कोटी रुपये अनुदान कापसाला दिलं आणि कृषी खात्यानं आमच्या तिथं शेतकऱ्याचा पंचनामा केला. त्या पंचनाम्यावर 80% नुकसान झालं असा अहवाल कृषी खात्यानं दिला. म्हणून हे कृषी खातं आपलं हवामान खातं आहे याला सर्वस्वी जबाबदार आहे. एक तर हे हाती पोचणारं हवामान खातं बंद करा आणि नसता आम्ही शेतकरी तर पहिलं बघतच होतो. आम्हाला कळत होतं ढग आले की पाऊस पडणार आहे, वारं उत्तरेकडून सुटलं की पाऊस पडतो, हे वस्त्र आंबरले की पाऊस पडतो, हे आम्हाला माहिती आहे. हवामान खातंच होतं आमच्या बापदादापासून आलेलं. हे आम्हाला हवामान खातं नको आहे. यांना जर हे करायचं नसेल तर बंद करा. आमचं जुनं हवामान खातं आम्ही सुरू ठेवू.